डीजे किंग्स 11 विरुद्ध जयमल्ला फोर्स फिटनेस ए या दोन संघादरम्यानची लढत. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र थोडासा बाहेर निघणारा चेंडू पंच आमच्या दिशेने वळत आहेत. अवांतर चेंडूचा इशारा होतोय आणि अवांतर नवज्योत 11 संघाकडून देखील आता पारितोषिक आलंय, कारण दुसऱ्या फेरीतील ही दुसरी लढत आहे. सनी सिंग साठी हे पारितोषिक असेल. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. पुन्हा एकदा एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला. खरं तर संतोष गोस्वामी ऐवजी सुहास करेला प्रमोट केले गेले. सुहास करे आणि त्याच्या समेत सनी सिंग. पण सनी सिंग जसं स्ट्रायकिंग एंडवरती येईल आपण त्याच्या पारितोषिकाची घोषणा जरूर करणार आहोत. परंतु संतोष गोस्वामीला मागे ठेवणं ही रणनीती कितपत योग्य. खरं 3 षटकांची लढत आहे. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता. सागर दरेकर बँक ऑन टार्गेट गोलंदाजी. यावेळेला मात्र सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. 2 धावा मात्र धावफलकावरती. तर एकूणच धावसंख्येचा विचार केला या 2 धावेंच्या बरोबरीनं योगेश आमच्यापर्यंत माहिती देत आहेत की एकूण 4 धावा धावफलकावरती येत आहेत. इट्स 4 रन्स ऑन द स्कोर कार्ड. तिसरा सामना असेल रॉयल बी विरुद्ध शिवगर्जना. दुसऱ्या फेरीतील तिसरा सामना. तर इनिंग ब्रेकमध्ये दोनही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण टॉससाठी रिपोर्ट करायचं. यावेळेला मात्र कमालीचा चेंडू होता. वेग प्रत्येक चेंडू मागे इथे मात्र वेगामध्ये बढोतरी होताना आपल्याला पाहायला मिळते. हे दर्शवते की गोलंदाज ॲग्रेशन थोडासा आक्रमक. पण बऱ्याचशा सामन्यांमध्ये जर आपण पाहिलं तर संतोष गोस्वामीनं 22, 28, 23 अशा धावा पहिल्या षटकामध्ये कोठून काढल्यात. आणि इथे संतोष गोस्वामीला मागे ठेवणं ही रणनीती थोडीशी अंगलट आल्याची चिन्ह आपल्याला पाहायला मिळतात. कारण धावा धावफलकावरती आहेत फक्त आणि फक्त 4 धावा. पण संतोष गोस्वामीचा जर आपण विचार केला तर टेक्निकली साऊंड खूप चांगल्या पद्धतीनं, कारण चेंडूच्या मेरिटप्रमाणे बऱ्याचशा खेळाडूंना आपण पाहिलं की जे आपल्या एका जॉनरमध्ये आपल्या एका स्ट्रॉंग झोनमध्ये खेळतात, परंतु संतोष गोस्वामी हा चेंडूच्या मेरिटप्रमाणे खेळतो. त्यामुळे केला गेलेला हा जो बदल आहे हा कितपत योग्य, कारण सुहास करे देखील चांगल्या फॉर्ममध्ये फलंदाजी करतोय, सनी सिंग चांगल्या फॉर्ममध्ये फलंदाजी करतोय आणि कदाचित एक विकेट जर तुमच्या हातामध्ये असेल तर आघाडीचे फलंदाज हे चांगला खेळ करू शकतात. कदाचित ही रणनीती तर या ठिकाणी इथून मात्र एक एकेरी स्वरूपाची धाव धावफलकावरती. व सनी सिंग बऱ्याच कालावधीनंतर स्ट्रायकिंग एंडवरती येण्याची संधी मिळते आणि सनी सिंग यांच्यासाठी नवज्योत 11 यांच्याकडून मात्र पारितोषिक आलंय. सलग 3 षटकारांसाठी तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक. आणि त्यापैकी षटकार नंबर 1 पहिला षटकार इथे मात्र येतोय फलंदाजाच्या बॅट मधून. 6 धावांसाठी षटकार. यावेळेला मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा मानस. आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडूचा मारा केला गेला. ओळखलं एनिथिंग अराउंड लेग स्टंप, मिडल अँड लेग. जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत सनी सिंग. एक षटकार लगावला, त्यानंतर मात्र शेवटच्या चेंडूवरती 2 धावा घेतल्यात. या 2 धावांच्या बरोबरीनं संघाची एकूण धावसंख्या 13 धावा धावफलकावर. 13 रन्स ऑन द स्कोर कार्ड.
वा कितपत धावा धावफलकावरती उभारल्या जाणार हे एक टार्गेट तुम्हाला लॉक करावा लागेल माइंडमध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर का 13 धावा धावफलकावरती असतील तर कमीत कमी 40 ते 45 हे टार्गेट तुम्ही माइंडमध्ये सेट करावं लागेल. कारण 3 षटकांचे सामने आहेत आणि 3 षटकांच्या सामन्यांमध्ये तुम्हाला कमीत कमी 12 ते 13च्या सरासरीनं प्रतिस्पर्धी संघासमोर टार्गेट सेट करावं लागतं. या स्पर्धेतील आणखीन एक ताकदवर संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, ज्या संघानं मात्र अनेक विक्रमी सांघिक धावसंख्या या मैदानावरती उभारल्या आहेत. त्यामुळे या संघासमोर नक्की टार्गेट कोणतं असेल, कारण या पावसाळी रबर बॉल फॉर्मॅटमधला हा सर्वाधिक यशस्वी संघ सागर अनुसे. थोडासा गिअर शिफ्ट करावे लागतील. सुहास करेसाठी देखील आता पारितोषिक आले. देवा चव्हाण यांच्याकडून सलग 3 षटकारांसाठी 1001 रुपयांचं पारितोषिक आणि 6 चेंडू 6 षटकारांसाठी तब्बल 3000 रुपयांचं पारितोषिक. पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये हे होतं. आज सकाळी 1 चेंडू 25 धावा होताना आपण पाहिलेत. यावेळेला फुलर लेंथचा चेंडू होता. यॉर्क लेंथ आणि पूर्णतः मिस करत असताना यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. विकेट नंबर 1 पहिला फलंदाज मात्र या ठिकाणी गमावलाय. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय पहिली विकेट मात्र गमावली जाते. यॉर्क लेनचा चेंडू होता. वेगवान गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र संबोधलं जातं. खरं तर सरप्राइझिंग एलिमेंट होता. सागर अनुसे फारशा वेगानं चेंडू फेकताना आपण खूप कमी वेळा पाहिलंय. चेंडू दोनही दिशेला वळवणं ही धमक आहे या गोलंदाजाची, परंतु पहिला चेंडू सरप्राईज एलिमेंट होता. यॉर्क लेनचा चेंडू आणि बँग ऑन टार्गेट गोलंदाजी पाहायला मिळाली. यावेळेला संतोष गोस्वामी मैदानाच्या आतमध्ये, ज्या खेळाडूची आपण सातत्यानं चर्चा करत होतो, कारण टेक्निकली या खेळाडूनं स्वतःला सिद्ध केलंय. चेंडूच्या मेरिटप्रमाणे फलंदाजी करणे ही ओळख आहे या फलंदाजाची आणि त्या प्रकारचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागेल. संघ अडचणीमध्ये जरूर पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्यात. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस होता. स्विंग अँड मिस पद्धतीचा हा चेंडू. पहिले दोनही चेंडू पंचांचा कोणताही इशारा नाही, म्हणजे कदाचित बॅटीची कट घेऊन जाणारा चेंडू असेल. इट्स ऑफ द बॅट. येस, बाय. विथ दिस सिंगल स्कोर मूव्स ऑन टू 14. 14 धावा धावफलकावरती येत आहेत आणि इथून मात्र सनीला थोडंसं हात खुले करावे लागतील. थोडंसं इंजर्ड आहे आणि हात खुले केलेत या खेळाडूंना. थोडासा इंजरी जरूर आपल्याला संभवते, जाणवते, परंतु संघासाठी सर्व काही. तर या ठिकाणी मात्र पहा, इंजर्ड असताना देखील सनी सिंग आपला कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघाला देत असताना 20 धावा धावफलकावरती येतात या षटकारानं. आणि अशा प्रकारचे आणखीन 1-2 फटके नक्कीच संघाला जो एक टार्गेट सुनिश्चित केला आहे, कमीत कमी 40 ते 45 प्लस धावा ही आव्हानात्मक धावसंख्या प्रतिस्पर्धी संघासाठी नक्कीच असू शकते. परंतु पहिल्यांदा तुम्हाला ते टार्गेट
सेट करावा लागेल. यावेळेला फुल टॉस चेंडू आहे. रिफ्लेक्शन पाहायला मिळालं मागील चेंडूवरती. ज्या प्रकारे या फलंदाजानं स्वतःला स्ट्रेच केलं, चेंडूच्या पिचिंग पर्यंत पोहोचला. रिफ्लेक्शन षटकार आल्यानंतर गोलंदाज थोडेसे आक्रमक होतात. एकूण धावा धाव फलकावरती 26 धावा. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 2 बॅक टू बॅक सिक्सेस आणि त्यानंतर मात्र तिसऱ्या चेंडूवरती जर का सनीच्या बॅटमधून षटकार आला तर मात्र नवज्योत 11 संघाकडून येस 500 रुपयांच्या पारितोषिकाचा मानकरी. अँड व्हॉट अ वे टू डिस्पॅच. काय कमालीचा फटका, जबरदस्त फलंदाजी, एक लढवय्या वृत्तीचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी मात्र आपण पाहतोय की सलग 3 चेंडू 3 षटकार, कमालीची फलंदाजी, ही पॉवर आहे. सिंग इज किंग मैदानाच्या आतमध्ये. सनी सिंग सलग 3 षटकार, 500 रुपयांच्या पारितोषिकाचा मानकरी. नवज्योत 11 या टीम कडून मात्र हे प्राइज या ठिकाणी देण्यात येईल. इथे दबाव बनवलाय. पहिल्या षटकानंतर जो दबाव होता तो दबाव मात्र कुठेतरी कमी करत असताना एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न, रनिंग बिटवीन द विकेट कमालीची राहिली आहे आणि 2 धावा या ठिकाणी मात्र कंप्लीट केल्या जातात. अंतिम चेंडूवरती आलेल्या या 2 धावेनं संघ जाऊन पोहोचलाय धावा धाव फलकावरती. 2 षटकांच्या समाप्ती अखेर 1 गडी बाद 34 धावा धाव फलकावर. खेळ संपलाय. 34 धावा धावफलकावरती आल्या आहेत. एका भक्कम स्थितीच्या दिशेनं जाताना, एका भक्कम धावसंख्येच्या दिशेनं वाटचाल करताना आता मात्र स्वर्गीय रणजित कटे पाटील डीजी किंग्स 11 हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हॅलो, यावेळेला संतोष देखील आपले हात खुले करताना पहिल्या चेंडूवरती सचिनचं स्वागत मात्र षटकाराने केलं आणि या षटकारानं संघ जाऊन पोहोचलाय धावा धाव फलकावरती 40 धावा. सचिनच्या पहिल्या चेंडूवरती इथे मात्र आक्रमण केलंय, हल्लाबोल केलाय. पहिल्या षटकामध्ये 13 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 26 धावा आणि त्यानंतर या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती मात्र घडाघाती प्रहार करत असताना संघ जाऊन पोहोचलाय 40. इथून आता 60 हे लक्ष
माइंडमध्ये सेट केला जाईल, किंबहुना 50+, 55+. चांगला कमबॅक राहिला आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मात्र फक्त एकेरी स्वरूपाची धाव येते. पहिल्या 2 चेंडूमध्ये 7 धावा आल्यात. उर्वरित 4 चेंडूमध्ये किमान 12 धावांची अपेक्षा. आणि ज्या जबरदस्त फॉर्ममध्ये सनी सिंग मैदानावरती फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो. एकूणच त्याच्या बॅटमधून 6 चेंडू आणि 28 धावांची बहारदार खेळी, ज्यामध्ये 4 षटकार त्यानं या इनिंगमध्ये साकारले. त्यामुळे अपेक्षा जरूर आहे. आणि 2 क्षेत्ररक्षक, प्रॉपर कॉलिंग, आणि त्यानंतर मात्र कमालीचा झेल कंप्लीट केला जातोय. पण अशा प्रकारचे एफर्ट्स असणं गरजेचं आहे. परंतु खेळाडूंना आम्ही पुन्हा एकदा सूचित करतो की जेव्हा तुम्ही 2 क्षेत्ररक्षक एखाद्या झेलच्या दिशेनं जात असाल किंवा चेंडूच्या दिशेनं जात असाल, त्यावेळेला प्रॉपर कॉलिंग होणं गरजेचं आहे. अगदी आमच्या समालोचन कक्षाच्या ठीक समोर हा झेल घेतला गेला आणि एक वेळ असं वाटलं होतं की कदाचित या 2 खेळाडूंमध्ये क्लॅश होईल की काय, परंतु खूप चांगलं कंट्रोल केलं. झेल कंप्लीट होतोय. फलंदाज होतोय बाद सनी सिंग. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरज राम. तर महत्त्वपूर्ण विकेट या ठिकाणी गमावले सनी सिंग, ज्यानं 8 चेंडूंमध्ये तब्बल 28 धावा, ज्याच्या बॅटमधून आल्या तब्बल 4 षटकार. यावेळेस अकोट टप्प्याचा चेंडू होता. सूरज राम जरूर फॉर्मशी झगडतोय. बऱ्याचशा छोट्या छोट्या इनिंग या खेळाडूच्या बॅटमधून आल्यात. आणि फलंदाजीचा क्रम जर आपण पाहिला ना, तर 4थ्या आणि 5व्या क्रमांकावरती ज्यावेळेला तुम्ही फलंदाजीसाठी येता त्यावेळेला फारसा पर्याय तुमच्या समोर नसतो. येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती केवळ आक्रमण करणं हा एकमात्र पर्याय तुमच्याकडे. आणि अगदी तेच करत असताना या षटकारानं संघाची धावसंख्या 47 धावा धावफलकावर. करिश्मा चषक 2024ची ही स्पर्धा पाहतोय. आमच्या मामूल यांचा देखील या ठिकाणी उल्लेख होणं गरजेचं आहे. खूप सारी मेहनत त्यांच्या माध्यमातून देखील घेतली गेली. जियाउल हक अर्थातच जावला यांच्या खांद्याला खांदा लावून, तुषारभाऊ जाधव असतील त्यांच्या खांद्याला खांदा लावून मामूल देखील या स्पर्धेसाठी खूप सारी मेहनत घेत आहेत. आणि ही जी नावं आहेत ना, ही या स्पर्धांना यशस्वी करतात. इट्स अ व्हाईट बॉल. खरं तर अगदी शॉर्ट टाईम ऑफ पिरियडमध्ये ही स्पर्धा आयोजित केली गेली. जावला यांना आय थिंक अगदी शेवटच्या मुवमेंटला सांगितलं गेलं की अशा प्रकारची एक स्पर्धा पुढील आठवड्यामध्ये तुमच्याकडून अपेक्षित आहे. आणि इथे मात्र धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज होतोय बाद. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बाईजचा इशारा पंचांचा आलाय आणि त्याचबरोबर फलंदाज बादचा देखील इशारा आलाय. सॅक्रिफाईस केली आपली विकेट सूरजनं. कारण संतोष शेवटच्या टप्प्यामध्ये येस इट्स अ व्हाईट बॉल. 49 धावा धावफलकावरती आल्यात. शेवटचे काही चेंडू शिल्लक. आतापर्यंत या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या. थोडंसं महागडं षटक. दुसऱ्या षटकामध्ये आलेल्या 26 धावा हे कुठेतरी डोकेदुखी ठरले. आणि याही वेळेला मोठा फटका, परंतु प्रॉपर टायमिंग नाही आहे. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत. अनुपनं मात्र कंप्लीट केलाय हा झेल. आणि आणखीन एक विकेट इथे मात्र गमावली आहे. तर विनंती असेल यानंतर
रॉयल बी आणि शिवगर्जना दोनही टीमच्या कर्णधारांना विनंती आपण टॉससाठी यायचं. आय थिंक सौरभ आले शेवटच्या षटकामध्ये. तर सौरभ ऑन अ स्ट्राईक. डावखुरे हाताचा फलंदाज. मोठ्या फटक्याची अपेक्षा जरूर असेल. शेवटचा चेंडू स्ट्रेच केला होता स्वतःला. थोडासा स्किट होतोय. फ्रंट लेग स्किट झालाय. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न आणि इथे मात्र फलंदाज बाद. येस, पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज बाद आहे. आणि या सिंगलनं मात्र धावा वन शॉट म्हणजे कोणत्याही प्रकारची धाव या ठिकाणी काउंट केली जाणार नाहीये. कोणत्याही प्रकारची धाव या ठिकाणी काउंट केली जाणार नाही. म्हणजे 49 धावा पहिल्या सत्राच्या समाप्ती अखेर आणि विजयासाठी 50 धावांचं लक्ष या ठिकाणी उभारलं जातं. या दरम्यान विनंती असेल रॉयल बी आणि शिवगर्जना दोनही टीमच्या कर्णधारांना विनंती की आपण टॉससाठी यायचं. तर दोनही टीमचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि टॉस मात्र केला जाईल. एकीकडे रॉयल ए संघ, रॉयल बी संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र शिवगर्जना.
चला खेळाडूंना विनंती आहे थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो. तर सामन्याच्या दिशेने आपण जाऊयात. विजयासाठी 50 धावांचं लक्ष, 49 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या. इथे मात्र 1 फॉर द ओव्हरचा इशारा देखील आलाय. व्हाईट बॉल स्क्वेअर लेग आणि मुख्य पंचांच्या माध्यमातून साहिलसाठी सुवर्ण संधी आहे. सलग 3 चेंडू 3 विकेट्स, 1000 रुपयांचं पारितोषिक देवा चव्हाण यांच्याकडून. अगेन नो बॉल. यावेळेला मात्र एक्स्ट्रा बाउन्स आपल्याला पाहायला मिळालाय. पहिला चेंडू 1 फॉर द ओव्हर, दुसऱ्या चेंडूवरती मात्र बायचा इशारा येतोय. 1+1 एकूण 2 धावा धाव फलकावरती. आणि इथून मात्र तुम्हाला बाउन्सर गोलंदाजी करता येणार नाही. हॅपी सिंग ऑन अ स्ट्राईक. हॅपी सिंगसाठी देखील सुवर्ण संधी. 3 चेंडू 3 षटकार, 1000 रुपयाचं पारितोषिक देवा चव्हाण यांच्याकडून. देवा चव्हाण देखील क्रिकेट एन्जॉय करत असताना यावर्षी थोडंसं पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेपासून दूर आहेत. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. खूप चांगलं क्षेत्ररक्षण ऑलराऊंड क्रिकेट या मागील चेंडूवरती पाहायला मिळाला. गोलंदाजानं खूप चांगल्या पद्धतीनं चेंडू डिलिव्हर्ड केला. फटकाही देखील तितक्या चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केला. पहिलं क्षेत्ररक्षक थोडासा डीपमध्ये उभा आहे, दबाव बनवला, पहिली धाव वेगानं घेतली आणि परिणामी दुसऱ्या धावेसाठी थोडंसं स्लाईड हेजिटेशन जरूर पाहायला मिळालं दोनही खेळाडूंमध्ये. परंतु शेवटी धाव घेण्याचा निर्णय घेतला. सागर दरेकर आणि हॅपी सिंग ही सलामीची जोडी. यावेळेला मात्र वेगानं चेंडू आला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आणि 2 धावा मात्र धाव फलकावरती या ठिकाणी नक्कीच कंप्लीट केल्या जातात. मागील 2 चेंडूवरती सलग 2 दुहेरी स्वरूपाच्या धावा आणि या 2 धावेनं संघ मात्र जाऊन पोहोचलाय 7 या धावसंख्येवर. विजयासाठी 50 धावांचं लक्ष, अजूनही 43 धावांची गरज. एका गोलंदाजाला तुम्हाला टार्गेट करावं लागेल, एका गोलंदाजाला तुम्हाला पिक करावं लागेल, परंतु त्या अगोदर सातत्यानं धावा धावफलकावरती उभारत राहावं लागेल. कोणत्याही स्वरूपामध्ये धावा येणं गरजेचं आहे. एकेरी येऊ, दुहेरी येऊ, चौकार येऊ, षटकार येऊ, धावा धावफलकावरती सातत्याने येणं गरजेचं आहे. कारण जिथे डॉट बॉल पर्सेंटेज जास्त तिथे तुमचा संघाच्या अडचणी या तितक्याच जास्त असतील. यावेळेला समोरच्या दिशेनं कमालीचा टायमिंग आहे. शॉट ऑफ द डे, लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून 6 धावांसाठी षटकार. शरीराचा समतोल राखत असताना कमालीचा बॉडी ऍडजस्टमेंट आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावा. नक्कीच नक्कीच या ठिकाणी पहा, क्षेत्ररक्षकांना विनंती आहे की जर का चेंडू तुमच्या रीच मध्ये असेल, म्हणजेच बाउंड्री लाईनच्या आसपास असेल, तर तो चेंडू कलेक्ट करा प्लीज. पण मॅच बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आलाय. आमच्या छोट्या व्हॉलेंटियर्सचं देखील आपण कौतुक करूया. सकाळपासून खूप चांगली मेहनत त्यांच्या माध्यमातून घेतली गेली आहे. मॅच बॉल पुन्हा आलाय, त्यामुळे नो डाऊट मस्ट नीडेड सिक्सर. षटकाराची गरज होती आणि अगदी निर्णायक क्षणाला षटकार आलाय.
यावेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस, शरीराचा वेध चेंडूने घेतलाय. थोडासा टप्पा पडल्यानंतर मात्र हा चेंडू लो राहिला होता. आणखीन एका मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये याही वेळेला डॉट बॉल. षटक समाप्त होत आहे. जबरदस्त फॉर्म आहे. मगाशी देखील आपण चर्चा केली की मागील आठवड्यामध्ये या खेळाडूंना सर्वोत्तम खेळाडू अर्थातच मालिकावीराचं आहे जी स्पोर्ट्स बायसिकल होती, ती स्पोर्ट्स बायसिकल मात्र या खेळाडूंना आपल्या नावावरती केली होती. त्यामुळे फॉर्म जो आहे तो जबरदस्त आहे आणि त्याचा फायदा आपल्या संघाला करवून देत असताना सामना आवाक्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केलाय. एकूणच धावफलकावरती आल्यात. दोन बॅक टू बॅक सिक्सेस न धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 26 धावा. तर या दरम्यान ज्या सन्माननीय पाहुण्यांचा आपण या ठिकाणी उल्लेख केला, सन्माननीय संजय भाऊ सरगर साहेब यांचं मात्र या ठिकाणी शुभागमन झालंय. कळंबोली शहर युवक अध्यक्ष आणि साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आदरणीय संजयजी सरगर साहेब. तर मॅच बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आलाय थोडंसं. आदरणीय संजयजी सरगर साहेब. ठीक है भाई. आणि दोन बॅक टू बॅक सिक्सेस आल्यानंतर मनीष वरती दबाव होता आणि या दबावामधून
याही वेळेला संधी होती खरं तर स्ट्रायकिंग एंडला बायचा इशारा येतोय, याचाच अर्थ बॅट कोणत्याही प्रकारे इन्वॉल्ड नाही आहे. आणि एकूणच धावसंख्येचा विचार केला तर मात्र या एका धावेने संघ जाऊन पोहोचले 27 धावा धावफलकावर. इट्स 27 रन्स ऑन द स्कोर कार्ड. थोडासा दबाव तंत्राचा वापर, कारण सागर ऑन स्ट्राईक आहेत आणि सागरची स्ट्रेंथ आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे की कोणत्याही चेंडूला षटकारामध्ये परावर्तित करण्याची धमक या खेळाडूमध्ये. यावेळेला आखूड टप्प्याचा चेंडू, क्षेत्ररक्षक शिवम मात्र येतात झेलच्या खाली. कोणत्याही प्रकारची चूक नाही आहे, कंप्लीट केला जातोय झेल आणि इथून मात्र सागर बाद होत आहेत. धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही 21 धावांची गरज. येणारे 6 चेंडू आणि 21 धावा, आणि या धावा डिपेंड केल्या जाणार का सुहासच्या हातामध्ये. इथे मात्र चेंडू सोपवला जातोय. तर हॅपी सिंग व सुहासला 3 चेंडू 3 विकेटसाठी तर नक्कीच या ठिकाणी पहा देवा चव्हाण आज मात्र क्रिकेट एन्जॉय करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. सुहास करेसाठी सलग 3 चेंडू 3 विकेट्स 2000 रुपये. तर फलंदाज हॅपी सिंगसाठी सलग 3 चेंडू 3 षटकार 2000 रुपयांचं पारितोषिक. पण क्रिकेट आहे, 6 चेंडू 21 धावा आहेत. धावा डिफेंड करायच्या आहेत गोलंदाजांना, त्यासाठी विकेट्सची गरज आहे, आणि धावा चेस करायचे आहेत फलंदाजांना, त्यासाठी षटकारांची गरज आहे. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता. व 6ही चेंडू जर का हॅपी सिंगनं फेस केले तर मात्र षटकारांची आतषबाजी नक्कीच या मैदानावरती केली जाऊ शकते. अजूनही सामना 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 21 धावांची गरज. यावेळेला मात्र शेवटच्या क्षणाला शॉट थोडासा आवरता घेतला. झेल कंप्लीट. येस, कम्मालीचा झेल, आणि इथे मात्र फलंदाज गमावलाय. फलंदाज होतोय बाद. हॅपी सिंग ज्या खेळाडूकडून अपेक्षा जरूर केली गेली होती.
तर या ठिकाणी मात्र महत्त्वाच्या क्षणाला मौक्याच्या क्षणाला मात्र महत्त्वाची विकेट गमावली गेली आणि आमचे DJ देखील या ठिकाणी सुमधुर संगीत आणि त्या संगीताचे बोल देखील सांगतात की अशा प्रकारच्या सामन्यांमध्ये जर का डाव तुम्ही सोडून जाल तर मात्र संघ अडचणीमध्ये असेल. इथे पंटांचा बोट आकाशाकडे, सागर अनुसे धावबाच्या स्वरूपामध्ये आणखीन एक विकेट इथे मात्र गमावली जाते आणि ज्या अडचणी आहेत संघाच्या त्या अडचणींमध्ये मात्र वाढ होताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळते.